श्री स्वामी समर्थ। आज बुधवार 27 डिसेंबर 2023। मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा पौर्णिमेची समाप्ती सकाळी 6:02 होत आहे। चंद्राचं भ्रमण मिथुन राशीच्या आर्द्रा नक्षत्रामध्ये आहे। दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींना आज भावंडांचा विरोध सहन करावा लागेल। भावंडांशी निगडीत काही समस्या असतील तर त्या समस्या आज तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुम्ही सहकाऱ्यांच्या मदतीने घ्यावेत। कुठलाही महत्त्वाचा निर्णय तुम्ही एकट्याने किंवा आतेताईपणे घाईघाईने घेऊ नये। व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होईल। आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण हे दूरच्या प्रवासाचे बेत आखण्याचं आहे। आर्थिक स्थिरता लाभेल। जुनी येणी वसूल करण्यासाठी आज आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींना आज आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे। आर्थिक स्थिरता लाभेल। मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आज चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे आणि साथ देणार आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं। जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत, परंतु आज कोणाशीही मतभेद किंवा वादविवाद वाढवू नये। कुठल्याही वादाच्या केंद्रस्थानी आपण असणार नाही याची आज तुम्ही काटेकोरपणे दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आजचं ग्रहमान तुमच्यासाठी सावधपणे निर्णय घेण्याचा आहे। सिंह राशीच्या व्यक्तींची आज महत्त्वाची कामं पूर्ण होण्यासाठी वाटचाल सुरू झालेली असेल। आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे। महत्त्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील। नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीने आजचं आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अधिकार प्राप्त करून देणार आहे। महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। समाजामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही घेतलेला निर्णय आज सर्वजण मान्य करतील। त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचं आहे। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल। आज तुमच्या मनातील शंका कुशंका दूर होतील। नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील। आजचं ग्रहमान तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज दगदग जाणवण्याची शक्यता आहे। आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला अतिरिक्त कामाचा ताण देणारं जाणवेल। त्यामुळे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। धनु राशीच्या व्यक्तींना आज आर्द्रा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे कौटुंबिक सौख्य प्रदान करेल। आज कुटुंबासमवेत आनंदी दिवस घालवू शकाल। आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूलता दर्शवतं। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासाठी आजचं ग्रहमान विशेष महत्त्वाचं आहे। कुटुंबातील सदस्यांची आणि सहकाऱ्यांची तुम्हाला साथ लाभेल। मकर राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत। आज फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते। व्यावसायिक गुंतवणूक, शेअर्स मधली गुंतवणूक आणि जमीन जुमल्यामधली गुंतवणूक यासाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे। आज तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण हे भाग्यकारक आहे। 7:30च्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा, नवीन योजनांची अंमलबजावणी करावी किंवा तुमच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आज तुम्ही जर प्रयत्न केले तर निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यातून मार्ग निघालेला असेल। मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आर्द्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करेल। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल। नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल।